सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 5 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिली लीळा आहे तथा सामास अप्रोक्ष अनुवादू। स्वामी भट्टोबासांना म्हणतात, तुम्हाला 6 महिन्यानंतर अप्रोक्ष ज्ञानही आम्ही देऊ शकतो। मग त्यावर भट्टोबास काय म्हणतात आणि ही अप्रोक्ष म्हणजे काय आहे नेमकं, हे तुम्हाला आजच्या या ज्ञान सत्रातील पहिल्या लीळेमध्ये समजणार आहे। दुसरं चरित्र आहे आजच्या या ज्ञान सत्रातील शास्त्र चरितार्थ अनुवादू। स्वामी भट्टोबासांना म्हणतात, तुमचं विचारशास्त्र चरितार्थ झालेलं आहे। तिसरं चरित्र आहे आजच्या ज्ञान सत्रातील भक्ती उपाव निरूपण। ज्ञान झाल्यानंतर पण प्रेम होऊ शकते परमेश्वराचं, त्यासाठी काय उपाय आहे ते देव निरूपण करणार आहेत। भट्टोबासांना असं वाटलं होतं की एकदा ज्ञान झालं की पुन्हा प्रेम होऊ शकत नाही, दुःखिस्त होते आणि त्यावर मग देव उपाय सांगतात। आणि हा उपाय कोणामुळे कळतो, हा उपाय भट्टोबासांना कोणामुळे कळतो हे पाहण्यासारखं आहे। आणि म्हणून आजच्या ज्ञान सत्रातील चौथं चरित्र पण अत्यंत महत्वाचं आहे। आणि अंतिम चरित्र आजच्या या ज्ञान सत्रातील आहे आचार्या नामकरण। भट्टोबासांचं देवांनी नामकरण केलं, ते नामकरण काय हे तुम्हाला चरित्रामध्ये समजणार आहे। आणि म्हणून खूप नवनवीन असं ज्ञान प्राप्त होणार आहे। आणि म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला पूर्ण ज्ञान प्राप्त होईल या चरित्राचं। नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला हे 5ही चरित्र नक्कीच आवडणार आहेत आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। आजचं हे ज्ञान सत्र सुरू करण्याअगोदर आपण आजचा तिथीवार जाणून घेऊया आणि नंतर मग आजच्या या ज्ञान सत्राला आरंभ करूया। आजचा तिथीवार आहे माघ शुद्ध द्वादशी, रविवार, प्लवनाम संवत्सर शके 1943, युगाब्ध 5123, अंग्ल दिनांक 13 फेब्रुवारी 2022। मागच्या ज्ञान सत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, भक्त योगी या विषया या तिघांचं पण धातू साम्य कशामुळे असते। या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आणि कुणी कुणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितिपंथ या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या ज्ञान सत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 619, तथा सामासा अपरोक्ष अनुवादू। स्वामी भट्टोबासांना म्हणतात, 6 महिन्यानंतर आम्ही तुम्हाला अप्रोक्ष ज्ञान देऊ शकतो। अप्रोक्ष ज्ञान हे शाब्द ज्ञान झाल्यानंतरचं ज्ञान आहे। शाब्द ज्ञान म्हणजे ज्याप्रमाणे मी तुम्हाला दररोज देवाचे चरित्र सांगतो, स्वामींनी सांगितलेलं जे काही महत्वाचं ज्ञान आहे आपल्यासाठी ते ज्ञान मी तुम्हाला सांगतो। हे ज्ञान मी कसं सांगतो, तुम्हाला शब्दामधून सांगतो तुम्हाला मी हे ज्ञान, आणि म्हणून या ज्ञानाला शाब्द ज्ञान म्हणतात। तर हे शाब्द ज्ञान जे आहे, या शाब्द ज्ञानानंतर पुढचं ज्ञान जे आहे ते अप्रोक्ष ज्ञान आहे। शाब्द ज्ञानापेक्षा श्रेष्ठ असं ज्ञान म्हणजेच अप्रोक्ष ज्ञान, एक वरची पायरी आहे अप्रोक्ष ज्ञान म्हणजे शाब्द ज्ञानापेक्षा। आणि या अप्रोक्ष ज्ञानाला भट्टोबास 6 महिन्यांनी योग्य होतील असं स्वामी म्हणतात आणि 6 महिन्यांनी आम्ही यांना अप्रोक्ष देऊ शकतो असा अनुवाद करतात। भटी म्हणितले, जी जी माझा अप्रोक्ष द्यावे जी। भट्टोबास म्हणतात, जी जी मला अप्रोक्ष ज्ञान देऊन टाका। सर्वज्ञ मितले वानरेशा तुम्हासे आणि कसा मासा सन्निधान होते तरी येथची अप्रोक्ष देई जते। स्वामी म्हणतात, वानरेशा तुम्ही जर 6 महिने आमच्या जवळ अजून सन्निधान केलं, आम्ही जर तुम्हाला 6 महिने अजून सन्निधान दिलं तर आम्ही तुम्हाला आताच अप्रोक्ष ज्ञान देऊ शकतो। तव भट्टी म्हणितले, तेव्हा भट्टोबास म्हणतात, जी जी मजसा मासा देयावे ते आताची का नेदावे जी। भट्टोबास म्हणतात स्वामींना, जी जी 6 महिन्याने तरी द्यायचंच आहे अप्रोक्ष ज्ञान मला, तर मग आताच देऊन टाका ना, 6 महिने कशाला वाट बघता। गोसावी करीते ते काय एक नव्हे। स्वामींनी जर करायचं ठरवलंच तर स्वामींकडून असं कोणतं काम होणार नाही, असं कामच नाही। सर्व काम देव करू शकतात करायचंच म्हटल्यानंतर। 6 महिनेही वाट बघण्याची आवश्यकता नाही, तुम्ही मला आताच अप्रोक्ष ज्ञान देऊ शकता असं भट्टोबास इथे स्वामींना म्हणतात। सर्वज्ञ म्हटले वानर्या कहुणी कुगुळहारी असे तो गुळ करी, तो उसाचा रसू काढी कहाळी घाली, तळी अग्न जाळी रसू कढे,
चाटुसिया करोनी मळी वेगळी करी मग आणखी भांडा घाली द्रावो असे तो बध होय मग हाती घेऊन आणिका ठाया न्यावया योग्य होय. स्वामी गुळहारी याचा दृष्टांत सांगतात. स्वामी म्हणतात, वानर्या, कोणी एक गुळहारी असतो, म्हणजेच गुळ तयार करणारा असतो. तो गुळ करण्यासाठी काम चालू करतो. काय करतो? पहिलं प्रथम तो उसाचा रस काढतो, एका मोठ्या कढईमध्ये टाकतो, त्या कढईला चुलीवर ठेवतो, त्या चुलीमध्ये अग्नी जाळतो आणि मग ते रस जे आहे ते कढायला लागते. आणि रस कढायला लागल्यानंतर त्या रसावर मळी येते आणि तो गुळ तयार करणारा व्यक्ती काय करतो? चाटसिया करोनी मळी वेगळी करी. चाटसीने म्हणजे एका मोठ्या लाकडी चाटूने तो व्यक्ती काय करतो? त्या रसावरची मळी पूर्ण काढून घेतो, बाजूला टाकून देतो. मग आणिक भांडा घाली, मग रस चांगला कडला की दुसऱ्या भांड्यामध्ये टाकून देतो, म्हणजेच साच्यामध्ये टाकतो. द्रावो असे तो बध होय. ते जे पातळ असा गुळाचा रस होता, म्हणजे बऱ्यापैकी घट होत आलेला होता, तर असा घट होत आलेला रस तो एका साच्यामध्ये टाकतो. जशी गुळाची भेली असते त्या भेलीचा साचा असतो, तर त्या साच्यामध्ये हा घट्ट होत आलेला रस टाकतो आणि मग थोड्या वेळाने तो रस थंड होतो आणि भेलीचा आकार घेतो, गुळाची भेली तयार होते. मग हाती घेऊन आणि कठायाने यावे योग्य होय. मग हातामध्ये घेऊन तो दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवतो. जोपर्यंत तो रस पातळ होता तोपर्यंत हा व्यक्ती हातामध्ये घेऊन दुसऱ्या ठिकाणी ठेवू शकला असता का? नाही. आता हा रस घट्ट झाला, गुळाची भेली तयार झाली, नंतर मग हा व्यक्ती हातामध्ये तो भेली घेऊन दुसऱ्या ठिकाणी नेऊन ठेवतो. तैसे परमेश्वरू जीवाची मळकर्मे फेडून त्या ते योग्य करीती. त्याप्रमाणे ज्याप्रमाणे तो गुळ तयार करणारा व्यक्ती त्या रसावरची मळी बाजूला काढतो, त्याप्रमाणे हा जो जीव आहे या जीवावर पण मळकर्मे खूप लागलेले आहेत. मळकर्माचा थर या जीवावर लागलेला आहे. मग परमेश्वर लीळा करतात, या जीवाला चांगलं ज्ञान देतात, विधीचं आचरण करून घेतात, योग्य करतात आणि मग मळकर्मे फेडून ते योग्य करती. असा विधी सांगितल्यानंतर हा जीव आचरण ज्यावेळेस करतो त्यावेळेस मग परमेश्वर म्हणतात की हा जीव खरंच माझ्या ठिकाणी अनुसरलेला आहे. मग परमेश्वर या जीवावरचे मळकर्म फेडून घेतात, बाजूला टाकतात आणि मग हा जीव परमेश्वराच्या कृपेला योग्य होतो. वानऱ्या कवणी एकी माता असे, तिचे लेकरू भुकेले निजले असे. ते तया ते उठून दुधा तुपाची वाटी तोंडी लावी, मागुते तैसेची निजवी. ते उद्याची उठी पालवा पिळा घे, मी रात्री जेविला नाही, भुकेलाची निजेला होता, मज भूक लागली आहे, जेऊ वाढी. मग देव इथे एक दृष्टांत सांगतात. देव म्हणतात की कोणीतरी एक माता होती, तिचं लेकरू उपाशी पोटी झोपी जाते. मग ती माता काय करते? ते लेकरू तर झोपी गेलेलं आहे, माता काहीतरी कामामध्ये होती आणि तोपर्यंत लेकरू झोपी गेलं. मग ती माता काय करते? सर्व काम आटोपल्यानंतर हातामध्ये दुधा तुपाची वाटी घेते आणि त्या लेकराच्या तोंडाला लावते. दूध तूप एक वाटीभर जवळजवळ त्या लेकराला ही माता पाजते, झोपेमध्येच पाजते आणि मग ते लेकरू मस्त वाटीभर दूध तूप मस्त पिते आणि तसंच झोपी जाते. ते लेकरू काही जागी झालं नव्हतं, झोपेमध्येच त्याने पिलं आणि झोपेमध्येच झोपी गेलं ते लेकरू. ते उद्याची उठी, मग सकाळी लवकर उठते ते लेकरू आणि काय म्हणते आईला, पालवा पिळा घे. आईचा जाऊन पदर धरते आणि पिळा घेते, म्हणजे त्या पदराला पिळा देते आणि काय म्हणते, मी रात्री जेविला नाही. ते लेकरू म्हणते, आई मी रात्री काही जेवलो नाही, भुकेलाची निजेला, उपाशीच झोपलो मी, मज भूक लागली आहे, जेवू वाढी. आई मी रात्री उपवाशी पोटी झोपलो, मला आता भूक लागलेली आहे, जेवायला वाढ भर लवकर. म्हणून ती सरिसे अंतुरिगे बाहिरी निगे, पाजिले दूध तूप ते नेणे. ती आई सकाळी सकाळी उठून कामाला लागलेली असते आणि त्या आईच्या मागे हे लेकरू पदराला पिळा देत आहे आणि घरात जात आहे, बाहेर जात आहे, घरात जात आहे, बाहेर जात आहे. आई जिकडे फिरत आहे, आई घरात गेली की आईच्या मागे घरात पदराला धरून, आई बाहेर गेली की आईच्या सोबतच बाहेर पदराला धरून. रात्री मी दूध आणि तूप पिलेलं आहे, ते नेणे. त्या लेकराला काय आठवतच नाही. तयासी भूक लागे, त्याला भूक लागून जाते. तवते उगीची असे, आई गप्प बसते. भूक लागली ऐसे जाणे आणि सुये. आई काय म्हणत नाही, गप्प बस, रात्रीच वाटीभर दूध आणि तूप पिऊन झोपला तू आणि सकाळी उठलं की मागे लागला माझ्या. आई अशी म्हणत नाही. आई काय म्हणते, जाऊ द्या, खरंच भूक लागली असेल लेकराला, आणि सुये म्हणजे त्याला लगेच जेवायला देते.
तैसे वानर्या, तैसे म्हणजे त्याप्रमाणे, त्या मातेप्रमाणे वानर्या, हे तुले दिस काही करिता काही होत असे ऐसे जाना नागा. अहो एवढे दिवस तुम्ही आमच्या सन्निधानामध्ये होते आणि तुम्हाला त्यामुळे काय झालं असं तुम्हाला काही माहिती नाही. तुम्हाला किती श्रेष्ठ गोमट प्राप्त झालं हेही तुम्हाला माहिती नाही. बरं ते जे गोमट प्राप्त झालं भटोबासांना ते कोण्या प्रकारचं होतं? देव म्हणतात तुम्हा अनंता सृष्टी अतिक्रांता. अहो तुमच्या अनंत जन्मीच्या पापाचा नाश केला आम्ही तुम्हाला सन्निधान देऊन. तुम्ही जेवढ्या वर्षी इथे जवळजवळ 3.5 वर्ष आमच्या सन्निधानामध्ये होतात तर अनंत जन्मीच्या कर्माचा नाश होऊन गेला तुमचा. आणि हा दृष्टांत स्वामी कशामुळे सांगितला? हे ज्या लेकराचा दृष्टांत सांगितला, जे लेकरू झोपेमध्येच दूध पिते, हे कशामुळे सांगितला? तर ह्यामागचं कारण असं होतं, ज्याप्रमाणे भटोबासांना कळालं नाही की अनंत जन्मीचे कर्म देवाने माझे नासून टाकले, भटोबासांना कुठे कळालं? हे समजवण्यासाठी देवाने दृष्टांत दिला. त्या लेकराला रात्री दूध तूप पिलेलं लक्षात राहिलं नाही, पिलं तर खरी परंतु लक्षात राहिलं नाही. त्याप्रमाणे देव म्हणतात त्या मातेने जसं दूध तूप पाजलं, या लेकराच्या हिताचं होतं ते. उपवाशी पोटी कशाला लेकराला झोपू द्यायचं? तर पोटभर लेकराला दूध तूप पाजवलेलं आहे रात्री आईने, परंतु लेकराच्या लक्षात नाही. त्याप्रमाणे भटोबासांचं झालं. भटोबासांच्या अनंत जन्मीच्या पाप कर्माचा नाश केला देवाने. भटोबासांना काही कळालंच नाही. परमेश्वर असे दयाळू मयाळू आहेत बघा. देव काय म्हणतात? तुम्हा अनंता सृष्टी अतिक्रांता. देव म्हणतात अहो आम्ही तुमच्या अनंत जन्मीच्या पाप कर्माचा नाश केला. एवढंच आहे, तुम्हाला ते काही समजलेलं नाही, आम्हाला ते सर्व माहिती आहे. आम्हीच तुमच्या कर्माचा नाश केला. तर त्या लेकराप्रमाणे भटोबासांचं झालेलं आहे. त्या लेकराला कळालं नाही दूध तूप मी रात्री पिलेलं आहे, भटोबासांनाही कळालं नाही की माझ्या अनंत जन्मीच्या कर्माचा नाश देवाने केलेला आहे. आणि म्हणून देवाने इथे एकदम तंतोतंत बसेल असं उदाहरण दिलेलं आहे, दृष्टांत दिलेला आहे. तुम्ही पुराणी पडिये जाले थोडी तुमची थोरी सांगिजेल तरी माथ्या डोळे जाती. देव म्हणतात तुम्ही पुराणी पडिये जाल म्हणजे लोक तुमचं नाव घेतील. जसं तुम्ही आम्ही जवळजवळ 1 वर्ष होऊन गेलं आपल्याला, लीळाचरित्र ग्रंथ चालू आहे आणि प्रत्येक लीळेमध्ये भटोबासांचं नाव निघतच असते. आणि म्हणून देव म्हणतात तुम्ही पुराणी पडिये जाल. हा जो आपला ज्ञानयज्ञ चालू आहे युट्यूबवरचा, या ज्ञानयज्ञामध्ये जे आपला हा लीळाचरित्र ग्रंथ मी लावलेला आहे, यामध्ये तुम्ही दररोजच भटोबासांचं नाव ऐकता. मग पुराणामध्ये पडल्या गेले की नाही भटोबास? पण हे लीळाचरित्र ग्रंथ म्हणजे एक प्रकारचं पुराण समजून घ्या या स्वामींच्या वाक्यानुसार जर पाहिलं तर. कारण देव स्वतः म्हणतात की तुम्ही पुराणामध्ये पडिये जाल म्हणजे वाचल्या जाल, तुमचं नाव निघेल. आणि इथे स्वामींनी आपल्या लीळाचरित्र ग्रंथाला पण काय म्हटलेलं आहे? पुराण असं म्हटलेलं आहे. हे आपल्याला यावरून लक्षात येते. पुढे देव म्हणतात तुमची थोरी सांगिजेल तरी माथ्या डोळे जाती. अहो तुमची थोरवी जर आम्ही सांगितली ना, तुमचे डोळे माथ्याला जातील. वा वा मी एवढा मोठा झालो, माझ्यासारखा कोणी नाही, असा अहंकार येऊन जाईल तुम्हाला. यावरी भटी पुसले जी माथ्या डोळे कवने प्रकारे ना जाती जी. सर्वज्ञ म्हणितले वानर्या जव जव जाणता तव तव नेणता. ऐसा जो आपणे आते अखंड म्हणे ते नेन वचती हो काजी अंक. यावर भटोबास म्हणतात जी जर तुम्हाला असं वाटत असेल की माझे माथ्याला डोळे जातील तर मग मला यावर उपाय सांगा की माथ्याला डोळे जाणार नाहीत यासाठी मी काय करावं बरं? मग देव सांगतात, देव या प्रश्नाचं उत्तर देतात आणि उपाय सांगतात की या माणसाला गर्व येणार नाही, आपल्याला गर्व येणार नाही, आपले डोळे माथ्याला जाणार नाहीत, यासाठी देव उपाय सांगतात. हा उपाय लक्षात असू द्या, भविष्यामध्ये तुम्हाला हा उपाय फार कामाला येणार आहे. नित्यदिनीच्या जीवनामध्ये हा उपाय आचरणात आणा, तुम्हाला कधीही गर्व होणार नाही, तुमचे कधीही माथ्याला डोळे जाणार नाहीत. असा एक मस्त आणि छानसा उपाय देवाने सांगितलेला आहे. देव म्हणतात वानर्या जव जव जाणता तव तव नेणता. ऐसा जो आपण्या ते अखंड म्हणे ते नेन वचती. देव म्हणतात जसा जसा हा जीव जाणता होतो तव तव नेणता, म्हणजे नेणीव भावली पाहिजे की मला काही माहिती नाही अशी नेणीव भावली पाहिजे. आणि ऐसा जो आपण्या ते अखंड म्हणे, अशाप्रमाणे जो व्यक्ती अखंडपणे म्हणतो अरे अरे मला काही माहिती नाही, मला काही ज्ञान नाही तेवढंसं. एखादा म्हणत असेल अहो तुम्ही किती हुशार आहात, खरंच तुम्ही फार विद्वान आहात, खरंच तुम्ही किती छान आम्हाला सांगता, तुम्ही किती छान आम्हाला निरूपण करता, किंवा तुम्ही आम्हाला किती छान शिकवता. तर हुरळून नाही जायचं, नाही हो आम्हाला काही माहिती नाही. एवढं ब्रह्मांड मोठं आहे, अनंत ब्रह्मांड आहेत, ही सृष्टी अनंत आहे आणि या सृष्टीमधला मी एक बिंदूही नाही, मला काही ज्ञान नाही, असा जो म्हणतो
असा व्यक्ती निरअहंकारी असू शकतो, निराभिमान असू शकतो आणि याचे डोळे कधीही माथ्याला जाणार नाहीत याची गॅरंटी देऊ देतात. आणि म्हणून आपण नेणीवच भावली पाहिजे. तर लक्षात असू द्या, 4-2 पुस्तकं वाचल्यानंतर कोणीही विद्वान होत नसतो. आणि तुम्हाला सर्टिफिकेट भेटलं, डिग्री भेटली म्हणजे तुम्ही हुशार झालात. तुम्हाला कोणी प्रशस्तीपत्र दिलं म्हणजे तुम्ही हुशार झालात. तुम्हाला ट्रॉफी भेटली म्हणजे तुम्ही हुशार झालात. हा भाबडा समज मनातून काढून टाका. प्रशस्तीपत्र भेटलं, सर्टिफिकेट भेटलं म्हणजे कोणीही हुशार, कोणीही विद्वान होत नसतो. थोडंसं विषयांतर होईल, परंतु महत्वाचं आहे म्हणून सांगत आहे. आपल्या भारतीय परंपरेमध्ये जे गुरुकुळ शिक्षण पद्धती होती, या गुरुकुळ शिक्षण पद्धतीमध्ये कुठेही प्रशस्तीपत्र देण्याचं ठरलेलं नव्हतं. असं काही नियोजन नव्हतं. तुम्ही महाभारत पाहिलं असेल, द्रोणाचार्यांच्या सन्निधानामध्ये कौरव शिकले, पांडव शिकले. द्रोणाचार्यांनी त्यांना काही सर्टिफिकेट दिलं का? पाहिलं का? कुठे नाही. भगवान श्री गोपाल कृष्ण महाराज सांदीपानी ऋषींच्या आश्रमामध्ये शिकायला होते. पूर्ण शिक्षण झालं. घरी जात असताना सांदीपानी ऋषींनी काही सर्टिफिकेट दिलं का? पाहिलं कुठं? कुण्या भागवत ग्रंथामध्ये वाचलं का तुम्ही? नाही. आपली संस्कृतीच नाही सर्टिफिकेट घेणे. आपली संस्कृती काय आहे तर स्वतःच्या आचरणातून दाखवणे की मी हुशार आहे, मी विद्वान आहे. आचरणातून दाखवायचं आहे, नुसतंच पोपट पंची करायची नाही. ही गुरुकुळ शिक्षण पद्धती शिकवते आपल्याला. नाहीतर उगाच कोण्या माणसाकडे भरपूर ट्रॉफी आहेत आणि भरपूर प्रशस्तीपत्र आहेत म्हणजे तो हुशार आहे आणि विद्वान आहे, सदाचारी आहे, असा अर्थ तिथे निघत नाही. असा अर्थ समजू नये. हे सर्टिफिकेट देणे, कागद देणे हे सगळं पाश्चात्य संस्कृतीचं आहे. लॉर्ड मेकॉले शिक्षण पद्धतीतील ही एक पद्धत आहे. हे असं तुम्हाला कोणी सांगणार नाही. हे असे विचार तुम्हाला फक्त महानुभाव प्रतितीपंथ या चॅनलवरच ऐकायला मिळतील. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत असतो, कोणताही व्हिडिओ सोडत जाऊ नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा. कोण्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणतं ज्ञान प्राप्त होईल हे मीही तुम्हाला सांगू शकत नाही. तर आपलं जे काही ज्ञान आहे ते ज्ञान आपलं आचरणातून दिसलं पाहिजे. 4 चौघामध्ये आपण कसे बसतो, कसे उठतो, कसा पुढील व्यक्तीला सन्मान देतो, यावर तुमची क्वालिटी लक्षात येते. तुमच्या घरी कोणते सर्टिफिकेट आहेत हे बघायला कोणी येत नसते. तुमचं जे उठणं बसणं आहे, जे बोलचाल आहे तुमचे 4 चौघामधले, त्यावरूनच लोक तुमची लायकी ओळखत असतात, योग्यता ओळखत असतात. तुम्हाला कोणी लगेच सर्टिफिकेट विचारत नाही. आणि त्यामुळे लक्षात असू द्या, आपल्याला आचरण तसं करायचं आहे. देवाने इथे काय सर्टिफिकेट दिलं का भटोबासांना की आजपासून तुम्ही महानुभाव पंथाचे आचार्य झालात? हे ताम्रपत्र यावर मी लिहून देत आहे, खाली माझी सही, त्यावर शिक्का, असं काही झालेलं आहे का? कोण्या कागदावर लिहून दिलंय का स्वामींनी? नाही. भटोबासांचं आचरण देवाला पटलं की हा व्यक्ती खरंच प्रतिती पंथाची धुरा अगदी सक्षमपणे सांभाळू शकतो. त्यांच्या उठण्या बसण्याहून, भटोबासांच्या उठण्या बसण्याहून, भटोबासांच्या आचरणाहून देवाच्या लक्षात आलं आणि देवाने त्यांच्या खांद्यावरती धुरा दिली. तर ही शिक्षण पद्धती आपली होती आणि ही शिक्षण पद्धती आपण अंमलात आणली पाहिजे. आपण सदाचारी झालो पाहिजे. 4 चौघामध्ये आपलं आचरण चांगलं असलं पाहिजे, तरच आपण सदाचारी आहोत. भारतीय संस्कृतीशी आपली नाळ जुळलेली आहे, अजून तुटलेली नाही असं आपण बोलू शकतो. हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे याविषयी तुमचं म्हणणं काय आहे, तुमचं मंतव्य काय आहे? तुम्हाला हे पटलं किंवा न पटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करायला विसरू नका. यावर भटोबास म्हणतात, ठीक आहे, मी नेणीवच भावणार. देवाने भटोबासांना निरहंकारी कसं राहावं हे एका वाक्यात सांगितलेलं आहे. आणि भटोबासांनी लगेच सांगितलं, देवाला लगेच शब्द दिला की माझे डोळे मी कधीही माथेला जाऊ देणार नाही आणि कधीही मी हेच म्हणेल की मला माहिती नाही, मला माहिती नाही. जर कोणी प्रश्न विचारला, कोणी मला म्हणत असेल तुम्ही विद्वान पंडित आहात, तर सरळ म्हणेल मी काही विद्वान पंडित नाही, मला काय फार ज्ञान नाही. अशा प्रकारे भटोबासांनी तो उपाय अंमलात आणण्याचं ठरवलेलं आहे. मग तुम्ही कधीपासून अंमलात आणणार? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. उत्तरार्ध लीळा क्रमांक 620. शास्त्रचरितार्थ अनुवादू. शास्त्रचरितार्थ तुमचं झालेलं आहे असा अनुवाद देव करतात. एकुदिसी सर्वज्ञ म्हणतले वानरेशा येथून तुम्ही विचार शास्त्र चरितार्थ. स्वामी भटोबासांना म्हणतात, वानरेशा तुमचं विचार शास्त्र चरितार्थ झालेला आहे, तुम्ही उपदेशाधिकारी. देव म्हणतात की तुम्ही आता शाब्द ज्ञानाच्या पारंगत झाला, तुमचं शाब्द ज्ञान चरित झालं, आता तुम्ही उपदेशाला अधिकारी आहात, म्हणजे तुम्ही आता अप्रोक्ष ज्ञानाला अधिकारी आहात. यावरी भट्टी म्हणितले जी जी परमेश्वर शास्त्र अनंत. भटोबास म्हणतात, जी जी हे जे देवाचं शास्त्र आहे, परमेश्वर शास्त्र जे आहे ते अनंत आहे. ते मज कैसेनी चरितार्थ झाले. कस काय चरितार्थ झालं बरं? कस काय पारंगत झालो मी?
मा उपदेशा अधिकारू कैसाजी, आणि मी उपदेशाला अधिकारी झालो कसं काय? सर्वज्ञ म्हटले वानर्या तुम्ही म्हणता ते तैसेची. स्वामी म्हणतात वानर्या तुम्ही म्हणत आहात ते तसंच आहे. परी तुम्हा पेंडिया भरी मुद्रीला. देव म्हणतात आम्ही तुम्हाला फक्त पेंडीभरच शास्त्र सांगितलेलं आहे. ब्रह्मविद्या शास्त्र फक्त पेंडीभर सांगितलं, सर्व नाही सांगितलं. म्हणून चरित झाले, म्हणून तुमचं शास्त्र चरित झालं. हो काजी तरी हे गोसावीची केले आणि काही. भटोबास म्हणतात जीजी हे सर्व देवानेच केलं, दुसरं काय आहे? जीजी तरी आम्हासी ज्ञान झाले. मग आम्हाला ज्ञान झालं का? सर्वज्ञ म्हणते वानरेशा ज्ञान झिन्न. वानरेशाला ज्ञान झालेलं नाही पूर्ण असं देव म्हणतात. वानरेश काय म्हणतात? भटोबास काय म्हणतात की आम्हाला मग आता ज्ञान झालं का? अप्रोक्ष ज्ञान झालं का? देव म्हणतात अप्रोक्ष ज्ञान नाही झालं, अप्रोक्ष ज्ञानाची झिन्न बांधल्या गेलेली आहे. म्हणजे पूर्ण अप्रोक्ष ज्ञान नाही झालं तर किंचित असं ज्ञान झालेलं आहे अप्रोक्षाचं, असं इथे देव म्हणतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 621. भक्ती उपायो निरूपणे. स्वामी भक्तीचा उपाय सांगतात भक्तजनांना. महादायसी पुसले जीजी ज्ञान झाले यावरी प्रेमासी उपाव असे. महादायसा विचारतात स्वामींना जीजी ज्ञान झाल्यानंतर त्या व्यक्तीला प्रेमाचा उपाय उरतो किंवा नाही? की ज्ञान झालं म्हणजे झालं, अप्रोक्ष ज्ञान सामान्य ज्ञान विशेष ज्ञान होणार आणि अशीच त्याची चाल समोर जाणार, त्याला काही प्रेमाचा उपाय आहे किंवा नाही? सर्वज्ञ म्हणते बाई उपाय न पविजे ऐसे काही असे. स्वामी म्हणतात बाई उपाय नाही अशी कोणती गोष्ट आहे का? सर्वज्ञ म्हणते अनुसरले याचा देव. स्वामी म्हणतात बाई जो अनुसरलेला आहे त्याचा देव आहे. मग ती गेली, महादायसा गेल्या भटापासी. भटोबासांपाशी महादायसा गेल्या. भट धोत्राच्या घडिया करीत होते. धोत्रांच्या घड्या भटोबास करीत बसले होते. महादायसी म्हणते नाग द्या प्रेमासी म्हणे उपाव असे. महादायसा भटोबासांपाशी जातात आणि म्हणतात नाग द्या प्रेमाला पण उपाय असतो. भटी म्हणितले. भटोबास म्हणतात उगी असका रुपे. भटोबास म्हणतात रुपे गप्प बस बरं, प्रेमासी उपाव कैचा. प्रेमाला काही उपाय नसतो. हा नागदेया असे. महादेश म्हणतात नागदेया प्रेमाला उपाय आहे. तुम्हीची सांगत असा की गोसावी निरूपिता ती. भटोबास म्हणतात हे तुम्ही बोलत आहात की देव म्हणत आहेत ना? गोसावी निरूपिता ती. महादेश म्हणतात हे देव बोलत आहेत, देव निरूपण करत आहेत. मग भट आले, मग भटोबास आले. दंडवते घातली श्रीचरणा लागले. दंडवत घातले साष्टांग भटोबासांनी पाया पडले. हा जी प्रेमासी म्हणे उपाव असे. भटोबास म्हणतात जीजी प्रेमाला म्हणे उपाय असतो. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात असे. स्वामी म्हणतात हो आहे ना उपाय. देवाचं ज्ञानच नाही तर प्रेमही झालं पाहिजे असं भटोबासांना वाटायचं आणि म्हणून प्रेमाचा उपाय भटोबास इथे विचारतात देवाला. हा जी तरी गोसावी आम्हासी काहीची निरूपिती ना. भटोबास म्हणतात जीजी मग तुम्ही आम्हाला का निरूपण केलं नाही? सर्वज्ञ म्हणते तुम्ही कैगा पुसिले. भटोबासांना देव म्हणतात तुम्ही आम्हाला विचारलं कधी की प्रेमाला उपाय आहे किंवा नाही? जसं बाईसांना प्रेम झालं संचारी प्रेम, किंवा महादोबा भक्ताला जसं संचारी प्रेम झालं, त्या प्रेमाविषयी इथे गोष्ट करत आहेत भटोबास. देव म्हणतात तुम्ही कधी विचारला आम्हाला उपाय आहे किंवा नाही संचारी प्रेमाला? मा कै निरूपिजेची ना. म्हातारी जिज्ञासक म्हातारी चर्चक. येथ काही पुसतेची असे. हे ऐसे तुम्हासीची स्फुरावे किंगा. स्वामी म्हणतात तुम्ही आम्हाला कधी विचारलंच नाही आणि तुम्ही विचारलंच नाही तर आम्ही निरूपण कसं करणार? ही म्हातारी म्हणजे महादायसा जिज्ञासक आहे, चर्चक आहे, काही ना काही विचारतच असते आणि म्हणून आम्ही तिला सांगितलेलं आहे. हे सर्व तुम्हाला स्फुरलं पाहिजे असं देव भटोबासांना म्हणतात. जया वृक्षाची साली गोड तयाचे फळ सावियाची गोड जाणावे की. देव म्हणतात ज्या झाडाची साल गोड असेल त्या झाडाचं फळ गोडच असणार. तैसे जेथीचे साधन सुखरूप तेथीचे साध्य कैसे. हे ऐसे जाणावे लागे किंगा. त्याप्रमाणे देव म्हणतात अहो ज्या परमेश्वराचं साधन सुखरूप आहे तेथील साध्यही सुखरूपच असणार. साधन सुखरूप कसं आहे? जे प्रेमसंचारी भक्त आहेत त्यांचं साधन सुखरूप आहे आणि त्यांचं साध्यही सुखरूपच असणार असं देव म्हणतात. हे ऐसे जाणावे लागे किंगा. हे असं जाणून घेतलं पाहिजे असं देव म्हणतात. भटी पुसले जीजी उपाव तो कवन. मग भटोबास म्हणतात जीजी मग आता प्रेम प्राप्त करून घेण्यासाठी देवाचं त्यासाठी उपाय कोणता आहे? सर्वज्ञ म्हणितले सन्निधानी आग्रह पोरा जीवासी आग्रह नाही. आग्रह जरी होय तरी परमेश्वर नाणी अशी प्रेम देती. भटोबास हे असन्निधानी जगू शकले कारण त्यांच्या ठिकाणी संचारी प्रेम नव्हतं. प्रेमशक्तीचा संचार झालेला नव्हता आणि जर प्रेमशक्तीचा संचार भटोबासांच्या ठिकाणी झालेला असता तर ते असन्निधानी राहूच शकले नसते. जसं महादोबा भक्त देव गेले संपले म्हटलं की
महादोबा भक्त जागीच मरून पडले. तसं भटोबासांचंही झालं असतं. मग देव इथे उपाय काय सांगतात की सन्निधानी आग्रह पोरा जीवासी आग्रह नाही, आग्रह जरी होय तरी परमेश्वर दानियासी प्रेम देती. देव म्हणतात तुम्ही आमच्या सन्निधानी आहात, तुम्ही आग्रह घेतला पाहिजे, मग आम्ही तुम्हाला प्रेम देऊ. तुम्ही आग्रहच केला नाही, पोरा जीवासी आग्रह नाही. तुम्ही मला कधीही आग्रह केला नाही की आम्हाला प्रेम द्या, म्हणून आम्ही काय दिलं नाही. आग्रह जरी होय तरी परमेश्वर दानियासी प्रेम देती. ज्ञानियाने जर आग्रह घेतला की देवा मला तुमचं प्रेमच पाहिजे, तर मग परमेश्वर या ज्ञानियाला पण प्रेम शक्तीचा संचार करतात. या जन्मात नाही जमलं तर काय झालं, पुढच्या जन्मात देतील, परंतु प्रेम शक्तीचा संचार नक्की करतील परमेश्वर भक्ताच्या ठिकाणी. पुढे देव मग दुबळी मातेचा दृष्टांत सांगतात. जैसा दुबळी मातेचा दृष्टांत सांगतात देव. दुबळी मातेचे लेकरू आळी करुणी दूध भातू जेऊ मागे, मग ते तूप चाटू गहाण ठेवी तयासी दूध भातू जेऊ घाली तैसा जीवासी आग्रह नाही आणि ईश्वरी प्रवृत्ती नाही. भटी म्हणतील जी मी आता आग्रह करीत असे, गोसावी आता मज प्रेम द्यावे. स्वामींनी इथे दुबळ्या मातेचा दृष्टांत सांगितलेला आहे. दुबळी माता म्हणजे काय, तर गरीब माता. त्या गरीब मातेचं जे लेकरू आहे ते लेकरू काय करते, आळी करुणी दूध भातू जेऊ मागे. आळी करते म्हणजे काय, तर हट्ट धरते आईपाशी की आई मला आज दूध भातच खायला पाहिजे. आई तर गरीब आहे, तिच्याकडे घरी तांदूळ नाहीत, घरी दूध नाही. मग आता भात कसा तयार करावा आणि दूध भात कसा लेकराला खायला द्यावा. मग ती आई काय करते, मग ते सूप चाटू गहाणू ठेवी. कोणतीही आई स्वतःच्या लेकराला रडताना पाहू शकत नाही. त्या लेकराचे हट्ट कोण्या प्रकारे पुरवता येतील याचा विचार ती माता करते. आणि मग ही माता काय करते, गरीब होती माता, परंतु लेकराने हट्ट धरला की मला दूध आणि भात खायचा आहे, तर मग ती माता काय करते, घरच्या काही वस्तू गहाण ठेवते. घरातील जे सूप होतं, जे चाटू होता तो गहाण ठेवते कोणापाशी तरी. काही मग त्या व्यक्तीकडून पैसे आणते आणि मग तयासी दूध भातू जेऊ घाली. दूध आणि भात त्या लेकराला पोटभर जेऊ घालते. तैसा जीवासी आग्रह नाही. ज्याप्रमाणे एखादं लेकरू हट्ट धरते आईपाशी, तसा हट्ट या भक्तरूपी लेकराने ईश्वरापाशी धरला पाहिजे, तर भक्ताचा हट्ट परमेश्वर पुरवतात. नाहीतर मग परमेश्वर तरी कशाला हट्ट पुरवतील तुमचा, नाहीतर मग परमेश्वर तुमचं म्हणणं कसं मान्य करतील, तुम्ही हट्टच धरला नाही तर. तैसा जीवासी आग्रह नाही. त्या लेकराप्रमाणे हा जीव परमेश्वरापाशी आग्रह धरतच नाही की हे ईश्वरा मला तुमचं प्रेम पाहिजे. हा जीव काय आग्रह धरतो देवापाशी, मला मुलगा झाला पाहिजे, माझ्या मुलीला मुलगा झाला पाहिजे, माझ्या मुलाला आता मुलगा होत नाही मग माझ्या मुलालाही मुलगा झाला पाहिजे, माझ्या मुलाच्या मुलाला नोकरी चांगली लागली पाहिजे, MBBS ला एकदम कमी खर्चामध्ये नंबर लागला पाहिजे सरकारी कोट्यातून. हा जीव अशा मागण्या करतो परमेश्वराकडे. मग तुम्ही सांगा, तुम्ही मागण्याच अशा भलत्या सलत्या करता, मग परमेश्वर तुम्हाला प्रेम कसे देतील. परमेश्वर म्हणतील अरे हा भक्त असाच आहे, याला प्रापंचिक गोष्टीच पाहिजे, याला मी नाही पाहिजे. ज्या भक्ताला परमेश्वर पाहिजे असतो ना, त्या भक्ताने विष जरी पिलं तरी त्या भक्ताला देव मरू देत नाही. ज्वलंत उदाहरण आहे मीराबाईंचं. मीराबाईंच्या देराने फुलांच्या टोपलीमध्ये एकदम काळाशार नाग पाठवला होता की हा नाग या मीराबाईला चावेल आणि मीराबाई मरून जाईल. त्या सापाचा हार बनून गेला, किंवा असं म्हणतात की त्या सापाने त्या मीराबाईला चावलंच नाही. आणि दुसरा प्रयोग केला पुन्हा त्या देराने या मीराबाईला मारण्यासाठी. कटोरीभर विष दिलं पिण्यासाठी. ते विष पिऊन घेतलं मीराबाईने. मीराबाई काय मेल्या नाही, कारण मीराबाईंची ओढ श्रीकृष्ण भगवंताकडे होती. श्रीकृष्ण भगवंत पाहिजे होते मीराबाईला. खरं प्रेम मीराबाईने श्रीकृष्ण भगवंतावर केलं होतं, म्हणून वाटीभर विषही काही बिघडवू शकलं नाही मीराबाईचं. तो एकदम काळाशार नागही काही करू शकला नाही मीराबाईला. असे बरेच उदाहरण आहेत की भक्ताला देवाने तारलेला आहे. तो भक्त त्या क्वालिटीचा पाहिजे, त्या उच्च दर्जाचा भक्त पाहिजे, तर परमेश्वर नक्कीच त्या भक्ताला सहाय्य करतात. आणि आपण जर प्रापंचिक गोष्टी मागत बसलो देवाकडे, तर देव म्हणतात चालू द्या, तुमची विनंती आमच्यापर्यंत आम्ही घेणारच नाही आणि आम्ही काय तुमच्या मागण्या मान्य करणार नाही. ती ओळखणी जाणे, तुम्ही जाणे, तुम्ही तुमचं बघत बसा. कारण तुमचे जे मनोरथ आहेत, मनोकामना आहेत, त्या कोण पूर्ण करत असते, स्थानापती पूर्ण करत असते. ज्या मायेचा निक्षेप केलेला आहे तिथे ती पूर्ण करत असते. देवाची सेविका ठेवलेली आहे देवाने तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी. असं म्हणू नका माया जर आमच्या मागण्या पूर्ण करते तर मग मायाचंच भजन पूजन करावं, असं बिलकुल मनामध्ये आणायचं नाही. माया ही देवाची सेविका आहे आणि ती सेविका तुमचे काम करण्यासाठी देवाने ठेवलेली आहे. देव तुमच्या मागण्या पूर्ण करत बसत नाहीत, देवाकडे तेवढा वेळ नाही. देव म्हणतात मी सगळ्यात मोठ्या हातामध्ये कार्य घेतलेलं आहे जीवाचं उद्धारण करण्यासाठी, आणि त्या कार्यासाठीच मी लक्ष केंद्रित करून आहे आणि प्रत्येक जीवावर लक्ष ठेवून आहे. जे जीव
संन्यास घेतलेले आहेत, जे जीव ईश्वरासाठी तळमळ करतात त्यांच्याकडेच माझं लक्ष आहे असं स्पष्टपणे देव सांगतात. मग भटोबास आग्रह धरतात की आता मला प्रेम द्या तुम्ही, मी आग्रह करत आहे. सर्वज्ञ म्हटले ऐसे ते विसरा नाजी विसरो ना. मग भटोबास असा आग्रह घेतल्यानंतर देव म्हणतात की तुम्हाला जर खरंच प्रेम पाहिजे असेल तर आम्ही जे तुम्हाला ज्ञान सांगितलेलं आहे ते विसरून जा, मग आम्ही तुम्हाला प्रेम देऊ. आता तुम्ही सांगा, तुम्हाला एखादी गोष्ट पाठ झालेली आहे, आता तुम्हाला म्हटलं ते सर्व विसरून जा, शक्य आहे का? नाही. मग आता भटोबासांना देवाने हेच काम सांगितलं, आम्ही तुम्हाला जे शास्त्र सांगितलेलं आहे ते विसरून जा. आता हे कुठं शक्य आहे? आता तुम्हासी आचार्य व्हावे लागेल, हे तुमचे लागे. मग देव म्हणतात आता तुम्हाला आचार्य व्हावं लागणार आहे आणि तुम्ही जे प्रेम मागितलेलं आहे आमच्याकडे ते आमच्याकडे लागे. म्हणजे काय? तर आम्ही तुम्हाला प्रेम देणार ते पुढच्या जन्मी, आता या जन्मामध्ये देऊ शकत नाही. तुमचं प्रेम देण्याचं काम आमच्याकडे राहिलं, ती गोष्ट पुढच्या जन्मामध्ये आम्ही तुम्हाला नक्की देऊ. महादेवा भक्ताला जसा प्रेमाचा संचार केला होता तसा प्रेमाचा संचार आम्ही तुम्हाला नक्की करू असं देव म्हणतात. ऐसा पुढारू दिला, असा पुढार दिला देवाने. मग भटी पुसले, भटोबास विचारतात जी जी असनिधानी काही. मग आता असनिधानामध्ये आम्ही काय करावं? सर्वज्ञ मंत्री असनिधानी तळमळ निरंतर परमेश्वराची आरती करावी, निरंतर परमेश्वराचा विरह भावावा. तळमळीत जन्माते धाडिते असे परमेश्वर आपले प्रेम देते आणि काठी एक तळी सुकोणी पाडी ऐसाही एकू आती. भटोबासांनी प्रश्न केला असनिधानामध्ये आम्ही काय करावं? आता देव म्हणतात असनिधानी तुम्ही तळमळ केली पाहिजे परमेश्वरासाठी. पाण्यामधून जशी मासळी बाहेर काढली किती तळमळ करते पाण्यामध्ये जाण्यासाठी, तशी तळमळ तुम्ही ईश्वरासाठी केली पाहिजे असं देव सांगतात. निरंतर परमेश्वराची आरती करावी, निरंतर परमेश्वराची आरती केली पाहिजे. दिवाबत्ती लावली आणि 5 मिनिटाची आरती म्हटली अशी आरती नाही करायची. काय म्हणतात देव? निरंतर आरती करायची की देवा तूच प्राप्त झाला पाहिजे, देवा तूची व्हावा, तूची भेटावा, याला खरी आरती म्हणतात असं देव म्हणतात. आणि निरंतर परमेश्वराचा विरह केला पाहिजे, आपण अंतर पडू दिला नाही पाहिजे आणि तळमळीत जन्म धाडला पाहिजे. अख्खं आयुष्य तळमळीत राहिलो पाहिजे आपण देवासाठी. आणि मग अशा भक्ताला देव प्रेम देती, आपले प्रेम देतात परमेश्वर. असा जर तो भक्त असेल तर. आणि काठी एकी तळी सुकोनी पाडी ऐसाही एकू आती. काट्याच्या झाडाखाली स्वतःच देह सुकून पाडलं एखाद्या अनुसरल्या पुरुषाने, पूर्ण देह सुकून गेलं देवाच्या विरहामध्ये, तर अशाही अनुसरलेल्या पुरुषाला आम्ही प्रेम देतो असं इथे स्वामी आपल्याला स्पष्ट सांगत आहेत. आणि म्हणून आपण देवाला प्रेमाची मागणी केली पाहिजे की देवा तुमचं प्रेम आम्हाला प्राप्त झालं पाहिजे. हे ऐहिक प्रेम काही कामाचं नाही, हे ऐहिक प्रेम हे नश्वर आहे. आम्हाला शाश्वत प्रेम परमेश्वराचं प्राप्त झालं पाहिजे आणि आमच्याही जीवनाचं सोनं झालं पाहिजे अशी मागणी देवाकडे केली पाहिजे असं देव आपल्याला सांगत आहेत. मागणी करावी तर अशी मागणी करावी, याला म्हणतात क्वालिटीची मागणी, उत्तम दर्जाची मागणी आहे. या परते काही मागणं देवाकडे राहिलेलं नाही. देवाकडे कधीही मागायचं तर हे मागितलं पाहिजे असं देव सांगतात आणि हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. महादाईचा ते सर्वज्ञ म्हटले बाई आता येथून वानरेशा आचार्यत्वे देवनी उत्तरापंथे बीजे की जेल. मग आता देव महादाईसांना म्हणतात की बाई आम्ही आता वानरेशाला आचार्य पद सोपवणार आहोत आणि आम्ही उत्तरपंथे जाणार आहोत. यावरी भटी म्हणितले जी जी मी कायसी आचारत्व करीन. भटोबास म्हणतात जी जी तुम्ही गेल्यानंतर मी आचारत्व कशाला घेऊ, मी आचारत्व कशाला मिरवू. मी गोसाव्याचा वियोगी देशाचा शेवटा झाडा एका तळी देह पाडीन जी. भटोबास म्हणतात तुम्ही जर गेलात मी देशाच्या शेवटा जाईल स्वामींनी सांगितल्याप्रमाणे आणि झाडातळी माझं देह पाडून टाकेल, तिथंच देह क्षेपून टाकेल. सर्वज्ञ म्हटले वानऱ्या तुम्ही धर्माधरू दीजे. स्वामी म्हणतात अहो असं करू नका, तुम्ही धर्माला धर दिला पाहिजे, हे तुम्हासीची होवे. धर्माला धर देणे हे तुमच्याकडूनच होणार आहे. धर्माचं कार्य, ईश्वरीय कार्य तुम्हाला समोर चालवायचं आहे. ही सर्व प्रतिती पंथाची धुरा मी तुमच्या खांद्यावर देणार आहोत आणि हे कार्य तुमच्याकडूनच होणार आहे असं देव भटोबासांना म्हणतात. ते तरी गोसावियाचे गोसावीची करीती. भटोबास म्हणतात जी जी हे देवाचं ईश्वरीय कार्य आहे, ईश्वरीय कार्य ईश्वरानेच करावं, मला देणं घेणं नाही तुमच्या ईश्वरीय कार्याचं. मी तर जाईनची, मी तर देशाच्या शेवटी जाणारच आणि झाडातळी मरून पडणारच असं स्पष्टपणे भटोबास देवाला सांगतात. गोसावी मानिले शिस्तीत माघार. देव म्हणतात ठीक आहे तू ठरवलंच आता तसं, मी काय सांगणार तुला, जायचं तर जा बाबा, मी काय सांगू शकत नाही आता तुला, मी काय वेगळं निरूपण आता करू शकत नाही. भक्तापुढे देवाने शिस्तीत माघार घेतली. तर आता इथे देवाचा काय लहानपणा झाला का, कमीपणा झाला का? नाही. अहो यामध्ये पण देवाचा मोठेपणा झालेला आहे की भक्तापुढे पण देव माघार घेत असतात. तर असा मोठेपणा, देवासारखा मोठेपणा आपल्यामध्ये आला पाहिजे. आपण माघार घेतली म्हणजे आपला कमीपणा झाला असं कधीही मनात आणू नये. योग्य ठिकाणी आपण ही माघार घेतलीच पाहिजे आणि त्या माघार घेण्यामध्ये पण आपला मोठेपणा असतो. जसा इथे परमेश्वराने भक्तापुढे
माघार घेतलेली आहे, तरी पण इथे स्वामींचा मोठेपणाच आपल्याला दिसून येतो. उत्तरार्ध लीळा क्रमांक 622. आचार्या नामकरण. भटोबासांचं स्वामींनी नामकरण केलं. काय नामकरण केलं तर आचार्य नामकरण केलेलं आहे. एकोदी गोसावी असे आसन होते आणि भट्ट आले. देव अशा आसनावर बसलेले होते आणि भटोबास आले. तेवढ्यामध्ये सर्वज्ञ म्हणते आचार्य हो या. स्वामी भटोबासांना म्हणतात आचार्य हो या. हे काईजी. भटोबास म्हणतात हे काईजी म्हणजे आम्हाला तुम्ही आचार्य का म्हटलं. आणि भटी कांटाळा दिदला. भटोबासांना ते काय पटलं नाही. नको देवा आम्हाला आचार्य म्हणू नका, आचार्य करू नका असं भटोबास म्हणतात. आचार्य होआ. देव म्हणतात तुम्ही आचार्य होआ म्हणजे तुम्हीच आचार्य आहात. भटी म्हणते जी जी आचार्य अशी नरक निरूपले असती की. भटोबास म्हणतात जी जी तुम्ही यापूर्वी सांगितलं की आचार्यांना नरक होतात, जसं ते भट्टाचार्य होते. भट्टाचार्यांनी क्षेपणिकांना कढईमध्ये तळून काढलं. 18 क्षेपणिकांना उकळत्या तेलामध्ये टाकलं, जिवंत माणसांना आणि तळून काढलं. असे ते भट्टाचार्य होते. त्यांना तुम्ही नरक सांगितले आणि तुम्ही मलाही आचार्यच म्हणतात. ते भट्ट पण आचार्यच होते आणि आम्हाला पण तुम्ही आचार्य म्हणत आहात. मग आता त्या आचार्याला जसे नरक सांगितले तसे तुम्ही मला नरक सांगणार का. मग तसं तुम्ही मला पण नरकाला पाठवणार का. सर्वज्ञ म्हटले तैसा तू परतारक आचार्य नवसी किंगा. मग देव म्हणतात भट्टाचार्याने जसे त्या कढईमध्ये उकळत्या तेलामध्ये 18 क्षेपणिक तळून काढले, मारून टाकलं त्यांना, तसा तू आचार्य आहेस का नाही. तू प्राणी ते अनिष्टापासोनी काढिता आणि इष्टी लाविता आचार्य किंगा. देव म्हणतात अरे तू या प्राणियांना, या जीवांना अनिष्टापासून काढतोस आणि इष्टाला लावणारा आचार्य आहेस. तसा तू अनिष्ट करणारा त्या भट्टाचार्यासारखा थोडी आचार्य आहेस. तू तर चांगलं पुण्याचं काम करणारा आचार्य आहेस. तुझे मुखे अशास्त्रीय न निघे की तुझ्या मुखातून कधी अशास्त्र निघणार नाही असं देव वरदानही देतात इथे. आणि मग भटोबासांना कुठेतरी बरं वाटते. नाही तर भटोबासांना वाटते कुठे देव मला आचार्य करून असं करतात की काय, नरकाला पाठवणे वगैरे. कारण यापूर्वी देवाने सांगितलेलं आहे आचार्य नरक. आणि म्हणून भटोबासांच्या मनामध्ये शंका आली आणि मग त्या शंकेचं निरसन देवाने लगेच केलं की तू त्या भट्टाचार्यासारखा आचार्य नाही, लोकांना मारणारा, कढईत तेल टाकून उकळत्या तेलामध्ये तळून काढणारा. तू तर चांगला आचार्य आहेस. जे अनिष्टाला लागलेले जीव आहेत, अनिष्ट क्रिया करत आहेत, त्या अनिष्टकारक जीवांना अनिष्टापासून काढून इष्टी लावणारा तू आचार्य आहेस, पुण्याला लावणारा आचार्य आहेस. असा तू पुण्यकारक आचार्य आहेस. तुला तर नक्कीच देव प्रेमच देतील असं देव म्हणतात आणि त्यामुळे तू घाबरू नकोस असं देव इथे सांगतात. तर अशा प्रकारे आपण आजच्या ज्ञानसत्रामध्ये 4 चरित्र पाहिलेले आहेत. 4ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, स्वामींनी भटोबासांना ईश्वराचं प्रेम प्राप्त करून घेण्यासाठी कोणकोणते उपाय सांगितलेले आहेत. आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर आणि कुणी कुणी त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलं त्या वाचनिक मंडळींची नावं. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, भक्त, योगी या विषया या तिघांचं पण धातू साम्य कशामुळे असते. या प्रश्नाचं उत्तर आहे, जो भक्त आहे तो ईश्वराचा भक्त असल्यामुळे, ईश्वराचं चिंतन करत असल्यामुळे त्याचे धातू साम्य असतात. आणि परमेश्वराचा जो भक्त आहे अनुसरलेला, तोही देवाने सांगितलेल्या वचनाप्रमाणे आचार करतो आणि म्हणून त्यांचं पण धातू साम्य असते. धातू कोणते आहेत? वात, पित्त आणि कफ हे तिन्ही धातू समान असतात भक्ताच्या. योगिया म्हणजे कोण? जे काही आगमिक आहेत, जे अष्टांग योग करतात, यांचंही धातू साम्य असते त्या आचरणामुळे. आणि विषया म्हणजे कोण? तर राजा. त्या राजाकडे वैद्य लोक असतात. ते वैद्य लोक त्या राजाला कोण्या ऋतूमध्ये कसा आहार घ्यावा हे सर्व सांगत असतात. वसंत ऋतूमध्ये कोणता आहार घ्यावा, ग्रीष्म ऋतू, वर्षा ऋतू, शरद ऋतू, हेमंत ऋतू, शिशिर ऋतू, हे जे ऋतू आहेत यामध्ये कोणता आहार घ्यावा, कसा विहार करावा, काय खाऊ नये, काय खावं, हे सर्व ते वैद्य लोक सांगतात. व्यवस्थित औषध पाणी देतात आणि म्हणून त्या राजाच्याही तिन्ही धातू समान असतात. तर या प्रश्नाचं हे उत्तर होतं. बरोबर उत्तर देणाऱ्या वाचनिक मंडळींची नावे पुढील प्रमाणे: तारामावशी पटाईत, अभिजितजी कुल, प्रभाकरजी मुंगल, संध्याताई पाटील, विजयजी कदम, मयुरीताई दीक्षित, आशाताई दीक्षित, एकनाथजी माळी, ज्ञानेश्वरजी महाजन, वैशालीताई तांबे, आरतीताई कदम, रामकृष्णजी नेमाळे, प्रज्वलजी मेहंगे, राजश्रीताई वर्देकर, दुर्गाताई भावे, नंदिनीताई गिरी, निवृत्तीजी खाडे, भूपाळजी साळवे, संध्याताई सुरेश, सुरेशजी केके, अच्युतरावजी आडवे, सुलभाताई देशमुख, अनुपमाताई राऊत, मुकेशजी भुयार, कमलताई टोणपे, मंगलाताई मेटे, संतोषजी रासकर, लखनभाई महाले, प्रकाशजी साठे या सर्व वाचनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तर दिलेली आहेत. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही ध्यान देऊन पोथी ऐकलीत आणि अगदी व्यवस्थित आणि अचूक अशी उत्तरं दिलेली आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह, ज्यामध्ये अधिकरण करुणी ज्ञानदान हे चरित्र आपण पाहणार आहोत. महादाई अधिक प्रसाददानी अविधी कथन, भटा एकलेपण अनुवादू, दायंबा प्रश्ने बाईसा पुनसबंध अनुवादू,
असे 2-4 चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह. तोपर्यंत पाहत राहा महानुभाव प्रतितीपंथ YouTube चॅनल, ज्यामध्ये भरपूर सारे ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला मिळत असतात. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रांसह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत